क्रांतीवीर उमाजी नायकांचा विजय असो. क्रांतीवीर उमाजी नायकांचा विजय असो. ताई काय नाबिलो बाबा इकडे मार त्याची साधारण स्वतःवलं म्हणा म्हणून आता आज जातो मी काय तुम्ही दोस्त वगैरे असेल काय होतं पुढे घ्या हा पुढे बघा हा पुढे बघा मॅडम इकडं पुढे बघा हा हात लावा हा बघा मॅडम इकडे बघा कंटिन्यू गेले सगळे एका फ्रेम मध्ये सगळे उमाजी नायकांचा या खाली कुठं बघायला माहिती हा एक बस चला ठीक आहे मॅडम मध्ये इथे या तुम्ही हा बस ओके मॅडम लावलं पुढे मॅडम दाखवले होत नाही
स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य आणि रामोशी महासंघ शाखा सातारा जिल्हा वतीनं आमच्या रामोशी समाजाच्या मागण्या खालील प्रमाणे आहे. पहिली मागणी क्रमांक 1, रामोशी महाराष्ट्रातील रामोशी समाजी जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाला पाहिजे. रामोशी समाज हा रानावनात दराखोरात राहणारा हा रामोशी समाज इतर राज्यामध्ये कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या राज्यामध्ये रामोशी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे. इतर राज्याप्रमाणे रामोशी समाज हा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये झाला पाहिजे. भारताचे पहिले क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना शासनाने आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावे. उमाजी नाईकांनी पहिला बंड पुकारला. राज्यकर्त्यांनी त्यांना कधीही जाग आली नाही. गेले कित्येक वर्ष झाले आज रामोशी समाज बांधव मागण्या मांडत आहे, पण शासनाने त्याच्यावर दुर्लक्ष केले. आज पुण्यामध्ये कडकमाळ येथे उमाजी नाईकांना 3 फेब्रुवारीला फाशी दिलेला हा दिवस आहे. रामोशी समाजासाठी वर्षातून 2 दिवस फार महत्वाचे आहेत, 7 सप्टेंबर आणि 3 फेब्रुवारी. आजपर्यंत रामोशी समाजाच्या नजरेत कधीही आलं नाही. कोणताही राज्यकर्ता किंवा कोणताही शासनकर्ता या 2 ठिकाणी स्थळावर कधी भेट देत नाही. उमाजी नाईकांनी काय वाईट केलं की त्यांनी आज देशासाठी फासावर गेले. आज शासनाला जाग आली पाहिजे. एक आई जगू देतात बाप भीक मागून देतात अशा प्रकारे रामोशी समाजाची अवस्था केली. काय म्हणून असं रामोशी समाजाचा गुन्हा आहे. शासनाला ह्या पुढे रामोशी समाजाची जात कलेश्वर राहणार नाही. मी येथे एक आव्हान करते की येणाऱ्या 2014ला रामोशी समाजाचा पूर्ण बहिष्कार असेल या मतावर. जर आमच्या 7 सप्टेंबर पर्यंत मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर वाड्या वस्ताळचा एकही रामोशी समाजाचा बंद भाग पडणार नाही. एवढं मी आव्हान करते. येणाऱ्या सगळ्या ही संघटना मी प्रिया नाईक समोर जायला तयार आहे, फक्त माझ्या समाजासाठी. प्रिया नाईक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रिया नाईक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इनामी 6 गजच्या जमिनी रामोशी जातीच्या लोकांना बिनशर्त परत कराव्या. शासन दरबारी रामोशी समाजाला हा इनामी जमिनी मिळाल्या आहे. काही लोकांनी आमच्या हा जमिनी हडपल्या आहे. आज ही त्यांच्या खातेदारामध्ये आज आमची नावं आहेत, पण आमच्या ह्या जमिनी तुम्ही का परत करत नाही. रामोशी नाही दुसरा नाही. हा जातीचा एक अभिमान आहे, स्वाभिमानी आहे. स्वाभिमानी रामोशी हा कधी भीत नाही. जोपर्यंत आमच्याकडे गावची राखवाली होती तोपर्यंत एक चोर शिराची सुद्धा भीती होती, कारण तिथे एक रामोशी राखवाली करत होता. आज एवढा रामोशी समाजाला नाही का, कशासाठी तुम्ही आज रामोशी समाजाचा खेळ खोंडाबा मांडलेला आहे शासना दरबारात. मला एवढंच म्हणायचंय की ह्या पुढे रामोशी संघ एक संघ झाल्याशिवाय राहणार नाही. या राज्यकर्त्यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा प्रत्येक गोष्टीला अंत होय म्हणून रामोशी शांत होय. सरकारी पडीक जमीन कसण्यासाठी रामोशी जातीला भूमिहान मिळाव्यात. कारण का तर रामोशी समाजाची आर्थिक परिस्थिती अशी नाही की रोज उठायचं आणि संध्याकाळी कमवून यायचे, संध्याकाळी पोटाला बंद करायचे. आज रामोशी समाजाची परिस्थिती अत्यंत दुर्बल आहे, पण शासन करते कधीही आमच्यावर लक्ष देत नाही. म्हणून शासनाला एकच मागणी आहे की सरकारी पडीक जमीन आज आमच्या रामोशी समाजाला कसण्यासाठी द्यावी. एवढी एक मागणी आहे की पुनर्वसनाचा आधार घेऊन उमाजी नाईकांचे टपाल तिकीट काढावे. रामोशी जातीच्या उन्नतीसाठी आर्थिक तरतूद करावी. उमाजी नाईक महामंडळाची स्थापना करावी. शासकीय नोकऱ्या सुविधा रामोशी युवक युवतींना प्राधान्य देण्यात यावे. पोलीस खात्यातून होणारा नाहक त्रास शासनाने बंद करावा. जर आम्हाला असं जर कुठं काही आलं तर आम्हाला पाहून केल्याशिवाय रामोशी समाज शांत बसणार नाही. हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. मला एक
रामोशी जातीतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा नाव पत्रिका आश्रम शाळा मिळाव्यात आम्हाला. एक मिनिट जरा थोडं शांत बसा माझ्या रामोशी बांधवांनो. सर्वप्रथम तुम्हाला जय मल्ला. आजपर्यंतच्या इतिहासात उमाजी नाईक यांना शासनानं आद्यक्रांतीवरून घोषित केलेलं नाही. याचं कारण असं आहे की आजपर्यंत शासनकर्ता झोपलेला आहे. जर शासनकर्ता जर जाग येत नसेल तर आपल्या रामोशी जातीने त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आमच्या उमाजी नाईकांना 3 फेब्रुवारीला खडकमाळ येथे फाशीवरती लटकवण्यात आलेलं आहे. आज मला एवढं सांगू इच्छितो की ज्या हुतात्म्यानं स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताचे पहिले आद्य क्रांतीवीर म्हणून शासनाने त्यांना आद्य क्रांतीवीर म्हणून का घोषित केलं नाही. मला शासनाला एक ठाम विचारायचं आहे. जर आमचे उमाजी नाईक जर आद्य क्रांतीवीर असतील तर त्यांना तुम्ही त्वरित शासनाने आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावं. आणि जर शासनाने आद्य क्रांतीवीर जर घोषित नाही केलं तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला शासनानं समोर जावं. आणि जर शासन समोर जात नसेल तर कमीत कमी शासनाला माझी एवढी आग्रहाची विनंती आहे तर आमच्यातला फक्त रामोशी जागा करू नका. जर आमच्यातला तुम्ही रामोशी जागा करणार तर तुम्ही निश्चितपणे झोपणार. जोपर्यंत आमचा रामोशी जागा होत नाही तोपर्यंत तुम्ही उठू नका. जर तुम्ही उठला तर तुम्ही चितपट मेला एवढं मी तुम्हाला आवाहन करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपी हा मोर्चा पण कशा संदर्भात काढला होता. रामोशी जाती महाराष्ट्रात अनुसूचित जाती समावेश करण्यात यावा. 2 उमाजी नाईक यांना आद्य क्रांतीवीर म्हणून शासनाने जाहीर करावे. 3 6 जमिनी रामोशी जातीच्या लोकांना बिनशर्त परत कराव्यात. सरकारी पडीक जमिनी करण्यासाठी रामोशी समाजाची भूमी यांना मिळावी. 5 पुरातत्व विभागाचा आधार घेऊन आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे टपाल तिकीट काढावे. 6 रामोशी जातीच्या उन्नतीसाठी आर्थिक तरतुदीसाठी उमाजी नाईक मंडळाची स्थापना करण्यात यावी. 8 पोलीस खात्याकडून होणारा नाहक त्रास त्वरित थांबवावा. 9 रामोशी जातीला विद्यार्थीसाठी जिल्हा निहाय वसतिगृह आश्रमशाळा मिळावा. ज्या उमाजी नाईकांना रामोशी समाजासाठी रक्त सांडलं आणि जे नाव घेऊन आपण जगतोय उमाजी नाईक म्हटलं ते रामोशी समाज जगलं होतं. आणि जर आपला उमाजी नाईकच नसता तर आपल्याला या समाजामध्ये काही किंमत राहिली नसती. त्याच्यामुळं सर्व रामोशी बांधवांना जोपर्यंत आपल्याला हक्काचा न्याय म्हणजे हक्क भेटत